जे काय बोलायचं ते खरं बोला. म्हणजे मला माहिती आहे तरी तुम्ही माझी फिरकी घ्यालच. तुम्ही त्यात प्रचंड माहीर आहात. पण सावत्या, मी तुझ्या पार्टीतली आज. ओके, सो तू मला समजून घे आणि खरं बोल. आणि या दोघांनाही खरं बोलायला लावूया आपण. ते किती मोठे लेखक आणि वॉनबी दिग्दर्शक आणि पुढचे होणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि हे तर प्रसिद्ध आहेतच ऑलरेडी. ते सगळं असलं तरी मी प्रयत्न करते. सावत्या, बी विथ मी. ओके, ठीक आहे, मला बळ द्या. आता भित्रास असा मी आहे. तर काही प्रश्न सेटवरचे जे काय त्याची उत्तरं असतील, पण जे बोलायचं ते खरं बोला प्लीज. ओके, तुम्ही कॉमन कोणीही उत्तरं देऊ शकता त्याची. एक प्रश्न असेल की आता झोपून देऊन काम करणारे सगळे आहेत, झोपून देऊन काम करणारे कोण होते सेटवर? तुम्ही सांगू शकता कोणी. वनिता. वनिता अजून नावही चालतील मला. वनिताने झोपून देऊन काम केलंय. वनिता मध्ये मध्ये झोपायची. म्हणजे ती विदाऊट सीन पण झोपायची, सीनमध्ये पण झोपायची. पण म्हणजे वनिता थोडी लेट जॉईन झाली, त्यामुळे म्हणजे जसं आम्ही आमचं टाईम सर्कल चेंज करायला आम्ही एक 4 दिवस आधी आणि जॉईन झालो आणि सगळं ते चालू होतं. सो वनिता ऑलरेडी एक शूट करत होती आणि ती थोडी लेट जॉईन झाली, त्यामुळे तिला तो वेळ मिळाला नाही. आणि अजून एक आमचा मित्र होता प्रमोद बनसोडे नावाचा. तो झोपूनच असायचा. त्याला जाग आला की दादाकडे, दादा माझा सीन, झोप भावा तू झोप, आपण लागला की म्हणजे प्रमोद मला असं बोलला की दादा मला शिकायचं तर मी येऊ का सेटवर, म्हणजे माझे सीन असतील तेव्हा असतील. म्हटलं ये ना, हरकत नाही. सो तो पहिल्या दिवसापासून सेटवर होता आणि त्याचा 7व्या-8व्या दिवशी त्याचा सीन लागला मला वाटतं. तो पहिले 1-2 दिवस असा उत्साहात होता. नंतर त्याला ते कळलं की अरे रात्रभर शूट करणं आपलं झेपत नाही आहे. सो तो दिवसाही झोपायचा आणि रात्री झोपायचा. आणि अचानक 7व्या दिवशी म्हटलं पम्या शूट लागलं तुझं. अरे देव, आज लागलं शूट. अरे मी आज नेमका झोपलं. हां येस, प्रमोद बनसोडे एक होता. ओके, वा, म्हणजे बरंच झोपाळू प्राणी होते तिकडे. ओके, नेक्स्ट इज आपल्याकडे आता तुम्ही लोणावळ्याला गेलात, त्या काकांचा बंगला जो काय डोंगरावर होता तो. तर आता टीम तर खूप मोठी आहे. कसं असतं ना, प्रत्येक वेळेला सेटवर जेव्हा असं कुठेतरी आउट ऑफ द वे बाहेर कुठेतरी शूट असतं, कोणतरी देणाऱ्याचे हात असतात, कोणी घेणाऱ्याचे हात असतात. तर कोण होतं जे सर्वात जास्त अरे पेस्ट आहे ना, अरे शॅम्पू आहे ना, हे आहे ना, ते दे ना, असं काही मागायचं. आणि कोण होतं जे देणारं, दानशूर होतं. देणारा होता स्वप्नील जोशी, जो म्हणजे अरे बापरे, स्वप्नील दादाचं बास्केट जर ओपन केलं तर आतमधून कदाचित हे पण बाहेर पडेल, एखादा पिझ्झा पण बाहेर पडेल. काय खाण्याच्या गोष्टी आहेत ना त्या माणसाकडे, बापरे. बेकरी हां आतमध्ये. आणि म्हणजे रवा केक येतो इथपर्यंत ठीक आहे, गरम रवा केक कसा येऊ शकतो 3 वाजता तो खरपूस. अरे आणि घेणारे आम्ही सगळेच होतो. म्हणजे खाणं पिणं कमाल. मी जो दिसतोय ना सिनेमात तो त्या रवा केक आणि त्या लेमन टी, प्राजक्ता. हां लेमन टी 4-5 वाजता एक ती आमच्या सगळ्यांसाठी. हां लेमन टी वगैरे. कारण त्याने झोप डायरेक्ट असे एक 4 वाजता फ्रेश, पुन्हा 2-3 तास. हां म्हणजे छानच वाटायचं ते. बाकी तू आता टूथपेस्ट वगैरे विचारलं, ते प्रोडक्शनने दिलं होतं. प्रोडक्शन आमचं खूप भारी होतं, त्यात कुठलीच अडचण आली नाही. ओके, आणि आता अजून असं असतं ना की आता ते तुम्ही किती खरं सांगाल माहीत नाही, पण बघू तरी मी ट्राय करते की काही जण जरा आलोच असं म्हणून. रोहित माने ऐक तरी प्रश्न तर ऐकला. रोहित माने दादा आलोच असं करून. हे जगात आहे, हे जगात आहे. रोहित माने आलोच. हो सगळीकडे म्हणजे ह्याला अपवादच नाही. हा तो पण बोलेल. तो एकदा आरशात स्वतःला बोलला होता आलोच म्हणून. त्या बायकोला विचारलं पाहिजे. ओके, का असं करतो? प्रश्न पण विचारायला दिला रे. आलो रे इतक्यात तू काय म्हणणं, काही स्पष्टीकरण आहे तुझं का काही नाही? सरेंडर केलंय त्यांनी, इथेच सगळं आलंय. बरं, आलोच झालं, देणाऱ्याचे हात झालं. आणि आता तरी तुमचं सगळं टाईट असेल शेड्यूल, पण तरी लेट येणारे कोणतरी असतंच. म्हणजे आज पण होतं, पण तर थोडं लेट पोचतं असं काय आहे? असं
सेटवर तसं काही घडलं नाहीये. त्याला कारण असं आहे की सेट लागत असतो. आम्ही लांब होतो ना, म्हणजे काय तिथेच आहे. आज जर घरी जायचं आहे आणि आज रात्री पॅकअप झालं, उद्या सकाळी घरून यायचं आहे, तर मग सगळी कारणं असतात की ट्रॅफिक लागलं. जसं आम्ही आत्ता कारणं दिली, ट्रॅफिक लागलं. तुला येतं ना. जाऊ दे, आपण हास्यजत्राच्या सेटवरचा प्रश्न आहे हा. मग कोण येत तिथे, कोण लेट येतं? त्याची हिंमतच नाही. त्याने एकदाच आम्हाला सोडलं. आम्ही 2 शेड्यूल हास्यजत्राची केली. एकदा त्याने आम्हाला सुट्टी दिली, हास्यजत्राचं शेड्यूल संपलं आणि मग तिथून आम्ही शूटला जायचो ना 2 शेड्यूलमध्ये. तर एकदा त्याचं असं झालं की खूपच लेट झालं आहे आणि मग दमतील हे म्हणून त्याने आम्हाला सुट्टी दिली. दुसऱ्या दिवशी 7च्या कॉल टाईमला, संध्याकाळच्या 7च्या कॉल टाईमला बोलवलं. अशी तो रिस्कच घेत नाही. हो, आणि 7च्या कॉल टाईमला बोलवलं म्हटलं आता रात्रभर आराम करून पोचले पाहिजे ना. तर मी, प्राजक्ता, सावत्या माने आणि वनिता खरात ही 4 माणसं येणार होती. मी आणि प्राजक्ता पोचलो आणि 7 वाजता त्याने मला विचारलं, रोहित कुठं आहे, सावत्या कुठं आहे. माझा 2 मिनटं आधी फोन झाला होता. हा पार्ल्यात होता. काय सांगू त्याला, पार्ल्यात. आणि शूट लोणावळ्यात आहे, हा पार्ल्यात होता 7 वाजता. म्हणजे तो अडकला होता एका ठिकाणी. पण नाही, एका ठिकाणी नाही, म्हणजे ॲक्च्युली शूटिंग असं प्लॅन नाही, हास्यजत्रेचं शूट असं प्लॅन केलं होतं. प्रथमेशचं आणि यांचं स्किट लवकर परफॉर्म झालं, त्यामुळे तो म्हणाला की मी थांबत नाही तुमच्यासाठी, ॲटलिस्ट मी पुढे जातो. सो तो लवकर निघाला होता. आणि माझं वनिताचं झालं. हा तो सुट्टीच्या दिवशीचं सुट्टीच्या दिवशीचं त्या दिवशी तुम्ही झालं होतं. हो बोल, सॉरी बोल, विषय संभव. दादा बोल, दादा सॉरी बोल. दादा मी आताही माफी मागतो, सॉरी दादा, मी तुझ्या चरणात आहे दादा, मी माफी मागतो तुझी. मला हे ऐकायचं. रिटेक, इसका रिटेक चाहिए. हा. अगं गोची झाली. मी याला काय सांगू की मी 7 वाजता पोचलो. सगळं ऐकणार तुझं. याचा रिटेक पाहिजे मला नीट. हा. दादा मला माफ कर. पण मला आत्ता आठवत नाही. पण गेलो कुठे होतो? अरे आपण घरी गेलो राहायला सगळेजण. एक दिवस सुट्टी होती. एक दिवस सुट्टी होती. आणि मला कारण हे मला का आठवतं प्रॉमिनंटली, मी पम्यावर, म्हणजे ह्याचा सगळा राग पम्यावर काढला होता मी. चालू तुमचा विचार केला, तुम्ही थकताय, तुमचा विचार केला, तुम्हाला सुट्टी दिली, तर हे मला आता रिवट देत आहे, तो अजून तिकडे आला नाही, अजून पनवेलला पोहोचला नाही, असं सगळं मला आठवतं त्याविषयी झालेलं. आणि पम्याला आठवतंय कारण त्यांनी ओरडा खाल्लाय. हिंमत नव्हती, मी ओरडा खाईन. अगं 7च्या शिफ्टला लोणावळ्यात तो कसा सांगितलं 8 ते 7 वाजता पारला तर. काहीतरी अडचण असेल खरंच. मी एवढा डेंजर नाही मी की अरे 7ची शिफ्ट आहे आणि मी अरे दादा शूटिंग लोणावळ्यात, मी मुंबईत आहे, एवढं नाही. काहीतरी अडचण असणार त्यावेळी झालेली, त्यामुळे ते. पण तरी दादा मला माफ कर. नाही, पण सावत्याच्या बाबतीत मी खरंच सांगेन, आता हे कव्हरअप नाही आहे, पण जेव्हा तो सेटवर येतो ना, तेव्हा तो एवढा प्रामाणिकपणे काम करतो ना, म्हणजे हे दादा पण सांगेल. मग तेव्हा तो पुढे मागे नसतो. म्हणजे तो आला की सावत्या तुमचा, फक्त तो आला पाहिजे. म्हणजे सिकंदर कसा जग जिंकतो, पण आमचा हा सिकंदर आहे, पण हा सिकंदर आला पाहिजे. आणि त्याचं चेपणं नसतं ग. म्हणजे तो स्वतःहून बोलतो की दादा याच्या वय पर मेरे को और एक करना है, मला एक प्लीज करू दे ना अजून एक. असून ते चेपणं हा प्रकार नसतो की चल लवकर संपव, मला सोड, मला जाऊ दे. तो एक त्याचा गुण मला आवडतो. नाही नाही, प्रश्नच नाही. तुम्ही सगळेच कमाल आहात. आणि सावत्या तू धमाल आहेस. तू जे काय उशिरा पोहोचत असशील कुठेही तरी. त्यामुळे वा, मला चला, आय गॉट सम सिक्रेट्स. ऑसम. फायनली बदलायला घेतले ते आपण म्हणतो ना, देर आहे दुरुस्त आहे, ते बदलतात आता. देर आहे सावत्या आहे असं करतात. पण ह्यात फक्त मीच नाहीये अगं, माझा ह्याच्यातला पण दादाच आहे. तसं तर अर्धी इंडस्ट्री आहे. तसं तर आहे. फक्त मी माहिती आहे ना, साधा बोळा आहे ग. मला हे फक्त त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मला पुढे ढकलतायत. नाही, माझ्या टायमिंगचा लोचा, म्हणजे ह्या टायमिंगचा, विनोदाच्या टायमिंगचा नाही, असा सेटवर पोहोचण्याच्या टायमिंगचा लोचा आहे. पण इथे कसं सगळं माझंच होतं ना, म्हणजे कॅप्टन लेट आलं तर बाकी कसं होईल, म्हणून मग ते मला वेळेत येणं गरजेचं होतं. कॅप्टननी शिपच लोणावळ्यात हरवली डायरेक्ट, त्यामुळे बरं झालं. वा, मला आत्ता कळलं हे का लोणावळ्यात एवढे 25 रात्र होते, कारण सगळे एकत्र होते तिकडे. चला, मला खूपच छान सिक्रेट्स मिळाल्यात. तो सस्पेन्स मला कळला नसला तरी तो मला कधी कळणार आहे? 28 फेब्रुवारीला. 28 फेब्रुवारीला मला कळणार. 28 फेब्रुवारीला आमचा असं नाही, चिकी चिकी बुबुम बुम, तो कोणत्या तरी तुमच्या त्या सगळ्यांचे ठेवणीतले आवाज आहेत, त्या कुठल्याही कॅरेक्टरच्या ठेवणीतल्या आवाजात
बरं मला माझं आवडतं जे कॅरेक्टर आहे अवली लवली कोहली त्याच्यात ॲक्च्युली ती चौघांच्या एकत्रितपणाची गंमत आहे तरी पण मी करेन. नमस्कार, 28 फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा येतोय. सगळ्यांनी नक्की बघा आणि तुमच्या या अवली लवली कोहलीवर प्रेम करा आणि या सिनेमाला सुद्धा प्रेम द्या. धन्यवाद. येस वा हां तुझं ते हे कर ना सातारी भाषा. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. 28 फेब्रुवारीला आमचा पिक्चर येतोय चिकी चिकी बोबम बोम. बघायला लागतोय बरं का. सगळ्यांनी बघायचं आणि थिएटरात जाऊन बघायचं आहे. विषयच नाही, पिक्चर सुपरहिट होणारच आहे आम्हाला खात्री आहे. फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि थिएटरपर्यंत पोचा, मग विषय कट होतोय बघा. धन्यवाद. काय दोघांनी झालं आता परत तेच बोलू. आता एका ठिकाणी सलीम केला, एका ठिकाणी दुसरं करतो ना. सर 28 फेब्रुवारीला आमचा सिनेमा येतोय चिकी चिकी बुबूम बूम. सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन बघा. पॉम पॉम. अडकलात की नाही? झालं. आय एम सोल्ड आउट हिअर. आता मी कुठलाच आवाज नाही काढला पाहिजे कारण हे सगळे भन्नाट आहेत, कमाल आहेत, बाप आहेत. त्यामुळे खूप मजा आली आणि चिकी चिक्की बुबूम बूमसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. सुपर हिट होऊ दे सिनेमा. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच.